आज शिकणार आहोत 21 फुलं. नमस्कार. हे बघा, सुंदर सुंदर आपण 21 फुलं ह्या फेविकॉलच्या बॉटलने शिकणार आहोत. बघू शकता, फेविकॉलच्या बॉटलमध्ये आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची अशा पद्धतीने. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. आणि थोडासा आपल्याला वरचा झाकणचा टोक कट करायचा आहे, जो पॉइंट येतो हा बघा. अशा पद्धतीने काढूया आपण सुंदर सुंदर आणि इझिली कोणालाही येतील असे सुंदर सुंदर फुलं. बघू शकता, एका बोटाने किंवा फेविकॉल बॉटलने आपण काढणार आहोत. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मध्ये, आणि आजूबाजूही डॉट पाडत जायचं आहे बघा, गोल आकारामध्ये. मध्ये मी फेविकॉलच्या बॉटलच्या उलट्या बाजूने हे बघा अशा पद्धतीने गोल करून घेणार आहे. खूपच सोपी पद्धत आहे. ज्याला अगदी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि बोटाने फक्त वरती सरकत जायचं आहे. इझिली आपलं हे बघा फूल कसं एका मिनिटात तयार होते, बघू शकता तुम्ही. खूपच सोपी पद्धत आहे. आता दुसरं फूल शिकणार आहोत आपण. त्याच पद्धतीने मध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. आजूबाजू बघा गोल आकारात आपण त्याच पद्धतीने पाडणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा म्हणजे कळेल. हे बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला थोडं डॉट पासून एका बोटाने रांगोळी अशी फिरवायची आहे. डॉट पासून अशी क्रॉसमध्ये, थोडी क्रॉसमध्ये एका बोटाने थोडं आपल्याला बॉटलने गोल करून घ्यायचं आहे. मी मागच्या बाजूने गोल करून घेतलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला डॉट पाडायचा आहे म्हणजे वेगळं फूल असं तयार होईल, तिसरं फूल. असे आपण 21 फुलं शिकणार आहोत. आणि कारण मी बेसिक पद्धतीने व्हिडिओ आणते, ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ. मागच्या बाजूने आपल्याला गोल करून घ्यायचे आहे, बॉटलच्या मागच्या बाजूने. आणि हे बघा, एका बोटाने आपण फक्त असं लांब सरकवून ह्या बाजूला आणि ह्या बाजूला हे बघा अशा पद्धतीने डिझाईन काढणार आहोत. फक्त लांब सरकवून वरच्या टोकाला दोन बाजूलाही आपल्याला थोडं असं सरकत जायचं आहे म्हणजे वेगळं असं फूल तयार होतं, बघू शकता. व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. हे बघा, चौथं फूल ही आपण शिकणार आहोत. मध्ये डॉट पाडून घ्यायचं आहे, मग आजूबाजू आपल्याला पाडत जायचं आहे. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, रांगोळी गाळून भरली आहे. आणि वरचा टोक बघा, वरचा पॉइंट आपल्याला कट करायचा आहे. इझिली तुम्ही ही फुलं पाडू शकाल. आणि मागच्या बाजूने मी पंच करून घेतलेलं आहे. हे बघा वेगळं फुल. आता आजूबाजू आणि मध्ये आजूबाजू सरकवायचं आहे आणि मध्ये हे बघा, मी डॉटला फक्त आजूबाजू आणि मध्ये असा वरती टोक काढते, बघू शकता तुम्ही. खूपच सोपी पद्धत आहे. मध्ये आपल्याला थोडं थोडं गोल केलेलं आहे, तर बोटाने असं फुलाचा आकार द्यायचा आहे. हळूहळू व्यवस्थित सरकवायचं. हे बघा, हेही नवीन फूल आपलं तयार झालंय, बघू शकता तुम्ही. आता आपण चौथं फूल काढणार आहोत त्याच पद्धतीने. हे थोडे आपल्याला जवळ घ्यायचे डॉट.
त्यालाही मध्ये आपण मागच्या बाजूने गोल करून घेणार आहोत. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं आपल्याला जवळ डॉट घेऊन डॉटला असं क्रॉसमध्ये फिरवत जायचं, म्हणजे नवीन फूल तयार होतं. बघू शकता. हे बघा किती सुंदर असं आपलं फूल तयार झालं. बघू शकता तुम्ही. मध्येही आपल्याला थोडं थोडं फुलाचा आकार द्यायचा आहे. कोणाला येत नसेल अशा पद्धतीने डॉट पाडा. मागच्या बाजूने गोल करायचे. बघू शकता तुम्ही. याला फक्त बोटाने वरती सरकत जायचं आपल्याला. हे बघा वरून ही आपण बोटाने आत घ्यायचे आपल्याला एका बोटाने, म्हणजे वेगळं फूल असं तयार होतंय. इथं हे आपल्याला गोल करून घ्यायचे फेविकॉलच्या बॉटलने. वरती हे आपल्याला गोल गोल करत जायचं अशा पद्धतीने, पाकळ्या काढत जायचे. खूप यूजफुल बॉटल आहे. नक्की यूज करा तुम्ही फेविकॉलची बॉटल. असं थोडं बोटाने गोल गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला शेवटच्या बाजूला बोटाने 3-3 असे बोट वरती करत जायचं आहे, म्हणजे वेगळं फूल तयार होत आहे. हे बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे. त्याच्यानंतरही आपल्याला गोल गोल असं करत जायचं आहे. त्याच्या साईडला पण आपण गोल गोल असं करत जायचं, म्हणजे वेगळं फूल तयार होतंय. बघू शकता. कारण बेसिक पद्धतीने मी व्हिडिओ आणते. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. मी यालाही मध्ये बघा एका बोटाने असं आपल्याला रांगोळी मध्ये टाकायची आहे, म्हणजे वेगळं फूल तयार होतंय. हे बघा इथंही आपण फूल तयार करणार आहोत. तसंच बॉटलने गोल करून घ्यायचे मागच्या बाजूने, किंवा आपण बोटानेही गोल करू शकतो अशा पद्धतीने. बघा हे वेगळं फ्लावर. इझिली कुठलंही तुम्ही फूल काढू शकता या बॉटलने. नक्कीच ट्राय करा, नक्कीच येईल तुम्हालाही. मध्येही आपल्याला डिझाईन काढून घ्यायची. वरती आपल्याला फ्लावरचा आकार द्यायचा अशा पद्धतीने, वेगळा थोडा. आजूबाजू असे डॉट पाडून घ्यायचे आपल्याला फ्लावरच्या वरती. हे बघा किती सुंदर अशी फुलं दाखवली. हे बघा आता आपण दुसरे फुलं शिकणार आहोत एका बोटाने. ते आपण फेविकॉलच्या बॉटलने शिकलं. आता हे बघा एका बोटाने शिकणार आहोत. 12 फुलं फक्त एका बोटाने अशा पद्धतीने बघा फिरवत जायचं आपल्याला, आणि मध्ये डॉट पाडून घ्यायचा आहे. मी फेविकॉलची बॉटल घेतली, बघू शकता. एका बोटाने बघा किती सुंदर सुंदर असे आपण फुलं शिकणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. डॉटमध्ये असं व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आधी.
व्यवस्थित गोल नाही केलं तर येत नाही, म्हणून आपल्याला व्यवस्थित गोल करूनच फूल तयार करायचे. बघा वरती खाली आजूबाजू आणि मधल्या बाजूलाही आपल्याला एका बोटाने रांगोळी सरकत जायची अशा पद्धतीने. मध्येही आपल्याला बॉटलने डॉट पाडून घ्यायचे. हे तिसरं फूल आपलं. वरती आणि खाली लांबवर आपल्याला एका बोटाने सरकवायचे. हे बघा असं मधीही आपल्याला एका बोटाने सरकत जायचे. आणि जे मध्ये येते थोडंसं आपल्याला सरकत जायचे मधल्या भागात, म्हणजे अजून वेगळं फूल तयार होतंय. डॉट पाडून घ्यायचा आहे मध्ये. हे बघा व्यवस्थित आपल्याला डॉटला गोल करून घ्यायचे. व्यवस्थित गोल नाही आलं तर फूल तयार होत नाही. थोडं फिरतं फूल हे वेगळ्या पद्धतीचं बघू शकता. चारी बाजूने केल्यानंतर आपल्याला मध्ये 2-2 वेळा सरकत जायचे. फक्त तिथल्या तिथंच आपल्याला सरकवायचं हे वेगळं फूल. तुम्ही छोटे छोटे देवारासमोर किंवा शुभ दिवशी टाकू शकता. हे बघा फक्त एका बोटाने सरकत जायचं आहे पूर्ण गोल होस्तर फ्लावर. फक्त एका बोटाचा वापर करायचा आपल्याला. मध्ये डॉट पाडून घ्यायचा आहे किंवा गोल करू शकता मिनी केलं तसं. हे वेगळं फूल. व्यवस्थित गोल झाल्यानंतर बघा हे लांबवर करायचे सेम त्या पद्धतीने. हे जरा वेगळं फूल आहे. मध्येही याला लांबवर आपल्याला बोटाने रेषा ओढायच्या आहेत. बघून घ्या, बघू शकता तुम्ही. गोल असं करून घ्यायचं आहे किंवा डॉटही टाकू शकतो तुम्ही. कलरफुलमध्ये अजूनही अधिक सुंदर दिसतात हे फुलं कलरचे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. फक्त आपल्याला बोटाने बघा अशा पद्धतीने सरकवायचं आहे आणि मध्ये याला चारी बाजूने मध्ये टाकायचे अशा पद्धतीने. हे बघा लांबवर सरकवून हे थोडं वेगळं फूल. याला आपल्याला 3-3 वेळा असं अशा पद्धतीने करायचं. मध्ये पहिले, नंतर आजूबाजूला, मध्ये नंतर आजूबाजूला. हे बघा अशा पद्धतीने. यालाही व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे बेसिक पद्धतीने. अगदी ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. हे बघू शकता थोडंसं आपल्याला चारी बाजूने करून घ्यायचं आहे. नंतर हे बघा अशा पद्धतीने पाकळी म्हणजे पानाचा आकार काढत जायचा आहे. ह्या साईडने केलं की ह्या साईडने करायचं आपल्याला. हे बघा ह्या साईडने जोडायचं आहे म्हणजे
फ्लावर तयार होतं आणि मध्ये ढकलत जायचं आहे चारी कोपरे आणि आजूबाजू आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे बॉटलने. त्यालाही आपण क्रॉसमध्ये करूया डॉटला एका बोटाने. हे बघा यालाही गोल करूया आपण डॉटला. याला थोडं थोडं सरकत जायचं आपल्याला फक्त एका बोटाने, म्हणजे वेगळं फूल तयार होईल. छोटंसं मध्ये व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. मध्ये डॉट पाडून घेणार आहोत. बॉटलने बघा मी उलट्या बॉटलने खालच्या बाजूने गोल करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने खूपच सुंदर आपण फुलं शिकणार आहोत. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, कारण विसरू नका. हे बघा हे जरा वेगळं मी आयत आकाराने गोल करून घेतलं आहे. नंतर हे बघा इकडून आणि इकडून क्रॉसमध्ये इकडून अशा पद्धतीने फ्लावर तयार होते बघा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. हे थोडं वेगळं फूल झालं बघू शकता तुम्ही. त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मध्ये असा आपल्याला बोटाने मधल्या भाग थोडा ओढून घ्यायचा आहे एका बोटाने. अगदी सोप्या पद्धतीचे व्हिडिओ असतात माझे. हे बघा असं गोल करून घ्यायचं आपल्याला एका बोटाने. इथेही आपण बॉटलने गोल करून घेणार आहोत. आजूबाजू आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, बोटाने हळूहळू वरती फक्त सरकत जायचं आहे, म्हणजे वेगळं फूल तयार होईल. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. अशा पद्धतीने इथेही आपल्याला फ्लावर काढून घ्यायचे आहे. मध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. गोल गोल करून घ्यायचे, नाहीतर डॉट पाडून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर आपण असे 21 फुलं शिकलो आहेत बघू शकता. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली आहे, सुकवून घेतली आणि वरचा टोक कट केला आहे. आणि आपल्याला रांगोळी गाळूनच भरायची आहे, नाहीतर कळत नाही. बघा मी 21 फुलं शिकवले. तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.